राम राम. राम राम. काय काढलंय आज लय कागद बाहेर काढलेत वाटणाचे. काही नाही ते जरा फेर आहे ना फेरामध्ये जरा बघतोय कुठून आलंय ते डेपुटी नाकाना प्रायव्हेट आहे ते काय प्रायव्हेट आहे बघू ऐका. द्या एवढा काय आहे लगेच. लोकांचं बघायचं खरमाळे? महत्वाचे आहे तो खरमाळे कोण आहे? खरमाळे? वतनदारीचे ते आहेत करमाळे टरमाळे राहून द्या आमचे तुम्ही लय कागद काढलेत लय जुने काढले ते. हे बघितलं का तहसीलदारांचा बघू शिक्का नाही काय कशाला काय बघतो ना. लय तो मला नाद बारीक फाटण डेपुटी तिकडे हो ना. मी आता महत्वाचे कागद आहेत ओढून चाललंय काय लगेच? वडून लगेच काय? ऐका अहो, माझा कागद गाळ वहिनी एखादा महत्वाचे आहेत. खायला काय माकडे आहेत का काय कागद फाडून टाकतो. त्याला वाळवी लागली होती हा. कागद हे काय? जाते. कसलं सर्टिफिकेट? काही ना सगळे सर्टिफिकेट आहे ना माय मृत्यूचं सर्टिफिकेट आहे घेता का नोंद लावून ग्रामपंचायत लय आडं बोलत आबा. आम्ही काय कागद घेऊन लाव वारस. मी बघत होतो म्हणले खरमाळे नाव काय आहे बघा फक्त काय आहे. लय घाण सवय सवय जाणार नाही तुमच्या तुम्ही ग्रामपंचायतचं दप्तर आहे का डेपुटी चाष्टा बंद करा ना एखादा कागद फाटला तर लाखाचे 12,000 लय एवढं लगेच होते लय स्टेटीचे कागद आहेत मोठं आहे बोला असं ते काय. जरा विषाचा गोळ आहेत. ऐका नाही तुम्ही काय बघून माहिती द्यायची. आहे बरं. आता काय तुमचं लय महत्वाचं आहे. जातो भाऊ बरोबर जाऊ तिकडे. तुम्हाला बोलावलं कोणी हे उघडलं नाही का अजून येणे कुठे गेलं येऊ. हॅलो अरे अरे कुठे आहे दुकान उघडेल नाही अजून तो लवकर ये तुझ्याकडे काम आहे जरा लवकर ये. हा हे आज कम नाही दुकान उघडलं. अहो जेवायला गेलो आता नेटकच गेलो आणि तुमचा फोन आला बोलायचं ना फोनवरच काय होतं त्याला अरे महत्वाचं काम होतं. एवढं काय महत्वाचं होतं डेपुटी अरे तुमचे हिताचे काम आणि एवढं काय महत्वाचं होतं. तसं नाही म्हणजे- नको सांगू का. नाही सांगा ना काय कळलं पाहिजे ना. अरे तुझ्या आज्याची जमीन होती बर का. हा आता तुझ्या पांच्याच्या काळात का काय तुझ्या पांच्याचं नाव दिसतंय मला बर बरं का. चला तुझ्या पांच्यानी ना सदाभाऊच्या आज्याला का पांच्याला खायला दिलेली तुझं नाव दिसलंय मला 1,000 रुपये दिलेले इथं बरं का. ते नोटिंग दिसलं 1,000 रुपयाला एवढी जमीन वापरायला दिली पण नंतर ते पैसे बी दिलेले इथं ती पण पावती दिसली मला. म्हणजे पैसे बी दिलेले पैसे दिलेलं पण लिहून दिलेलं आहे. हे ऐकून होतो बरं का मी माझ्या वडिलांनी सांगितलं आजोबांनी सांगितलं होतं असं असं की जमीन सदाभाऊच्या पंजाला त्यांना दिली होती खायला दिली पण पैसे परत दिले का नाही हे नव्हतं माहिती मी मला. बघितली ना ते पावती. होय मग आईला म्हणजे पैसे देऊन सुद्धा त्या माणसाने जमीन परत केली नाही. तुम्ही इतके दिवस गप्प बसले. आता आम्हाला वाटलं दिलीच त्यांना पैसे नाही परत केले म्हणून. बहुतेक तुला त्या टायमाला तो आजाला येईन बरोबर गंडीला वतनदार घराणे तू सांगतो ती जमीन आहे ना ती तुम्ही हे करायला पाहिजे होती. ते घेता येईल ना मग आता बी आपल्याला पैसे दिलेत म्हणलं काय अडचण नाही. पण ते तुला कागद दाखवायला पाहिजे ना. हा कागद दाखवायला नको का. कागद आता काय झालं माहितीये का साधा भाऊ बसलाय कागद गोळा करीत तिथं म्हणजे कागद काढले होते सगळे बॅगल ते म्हणून आपलं मी सहज गेलो आणि बोलता बोलता मला ती चिठ्ठी दिसली तिथं. अरे पावती दिसली आणि त्याच्यातून मी बघितलं सदा भाऊन कुठं मला बघून देतोय सगळं कागद पण 100% ती पावती ते पाहिजे मिळवायची कशी डेपुटी आता ती मिळवायची तुझ्या स्तरावरती मिळव. आता मी तुला सांगितली बघ ज्याची जमीन त्याला भेटावं म्हणून माहिती तर पडे बाकी आहे ना खरंय ना. आज काही सोपं आहे का आज जमिनीचा भाव काय आहे त्या हजाराची किंमत भाव बी आणि वतनदार घराने कुठं लई विकत घेतल्या त्या टायमाला अशा जमिनी सगळ्या अशाच वत नाही झाले ते 1,000 आणि 2,000 रुपये देऊन त्या टायमाला आजचा सावकार होता सदा भाऊचा मग कोणाला बी पैसे गावातले लोकांचे कागद घाण ठेवायचे. तुला सांगतो जमीन जाऊन नको देऊ. मी काय करतो जमलं ना तो कागद घ्यायचा म्हणजे तिथून चोरायचा प्रयत्न साधा भाऊ करतो. तुला तसा कागद देणार नाही. तुला काहीतरी डाव करून तो कागद घ्यावा लागेल. पाहतो ना मी जाऊन. मा नाव सांगू नको. नाही तुमचं नाव तुला काय सांगितलं सांगतो. नाही मी बरं तुमचं का? नाव नाही सांगितलं मी करतो फक्त काय त्याची जमीन त्याला भेटावं म्हणून मी बोल. हा नाही शामराव एवढं काय धावत चाललं काय झालं. नाही ऐक ना मी तुला आहे ना थोड्या वेळाने सांगतो थोडं महत्वाचं काय माझ्या मागे. अहो पण काय सांगतो तुला सांगतो. लई दमल्यासारखं होतंय गड्या. दमशीन आता खाऊन 2 तास झोपायची सवय रोज तुला पोट बघ कसं चाललंय काय पुढं काय बसवणी. तुम्ही हा गाबळ काय नाही मार्कशीट आहे काय हा मार्कशीट आहे कोणाच आहे पंजाचं आहे माझ्या.
होय हा 10वीच आहे. बघू का किती मार्क पडले होते नको तुला नाही वाचता यायचं ती. अयो म्हणजे डेहराडूनला होते आजोबा. कुठं डेहराडून पंडित नेहरू ते एकाच वर्गात होते, पण इकडे दुष्काळ पडल्यामुळे आले. त्यांचं पंतप्रधान पद हुकलं ना, नाहीतर आजोबाचा नंबर होताच. असं ना हा हा हा. हम्म. उचकना कना महत्वाचे कागदपत्र पाहत होतो काय आहे, काय नाही तुला ते समजणार नाही. तुला होय. ते इंग्रजीत आहे ना, हे बघ बरं. हा. हा नाही डोक्यात घुसत, नाही नाही ते घुसायचं. भाषाच करत नाही इंग्रजांची इंग्रजी होती ती काय डोक्यात सांगता? घुसण्यासारखी अशी ना. अरे बापरे ही आत्ताची नाही, 70 वर्ष झाले जाऊन तरी आपल्याला अशी आहे ना अजून आत्ताची आहे ना वॉकिंग टॉकिंग किंग. हा. असली इंग्रजी ते तवाची पक्की इंग्रजी होती. आजोबाच मग हे सगळं दप्तर नेळितोय कुठं कुठं. वहिनी चहा टाका ना हा चहा टाकून दे याच्यावरून वळून 3 वाटावर. तुला कशाला चहा रे? नको दुपारी लोक इकडं पंखे लावून बसली नाही चहा टाका. निवडणूक आहे का? जा बरं दुकानात जा जा जा. मला बघू दे का नको बसू तिकडे वर खाली बस, इथं गरम होतंय. गार वाटतंय इथं मला म्हणून बसलो मी उलसात. तू उठ, मला कागदपत्र जोडायचे. जा निघतो लगेच चहा टाका. बऱ्या चहा आली कशाला तार फडायला आले न बोलावता मधीच. हो शामराव. ऐक ऐक ना मी तुला आहे ना एक 5 मिनिटांनी सांगतो ना काय ते अगं लय गडबड आहे. ऐक 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 तू माझं ऐक ना सांगतो काय चाललंय शामरावचं? हो डेपुटी थांबा आणला काय? अहो, अगं आणला. नाही ना राव मग तो माणूस त्या पिशी पशीच बसलेला आहे. अरे काहीतरी करून नादी लावून आण ना गपचीप. मी कसा नादी लावणार आणि मीच कसं काय घेणार? तुम्हाला मदत करावं लागणार राव डेपुटी. येडा झाला का काय? सदा भाऊ सोप्पा आहे काय मदत करायला? मला बघितलं तर माझ्या नावाने आलडन उगच. अहो तुम्ही नका चोरू. मग तुम्ही काय करा त्यांना आहे ना असं गप्पात नादी लावा. मी बरोबर मागून येतो, बरोबर तेवढा कागद घेऊन जातो. त्याशिवाय नाही होणार राव डेपुटी. तुम्ही एवढं मोठं काम केलंय माझ्यासाठी, मग एवढं करी नका तुम्ही सांगा बरं. तू कशाला मला त्या वाघाच्या तिथे अहो नेतो? तसं नाही. मग तुम्हाला वाटतं का माझी जमीन जावा माहिती त्याच्या घशात? अरे जावाने तू काहीतरी करून घे ना गपचीप. कोणाला तरी नाही दुसऱ्या नादी लावायला. अहो कस काय कोण येईन नाद लावायला आणि त्यांचा भरोसा राहील का? कसं आहे तुम्ही त्यांच्या लेवलची माणसं आहे. तुम्ही आवाज दिला का ते उठून येतील तिथून आणि ते उठले का मी लगेच मी ना म्हणतो पापणीला लावता कागद शोधतो लगेच लंपास करतो. अरे त्या माणसाने बघितलं तर म्हणा डेपुटीने बरोबर कळ लावायला चालू केलं. कशाला काय आमच्यात वाद लागते ना. नाही कशाला काय वाद लागत नाही काय होते. सत्तेने वागा डेपुटी तुम्ही. अरे तुला काही सांगाव का नाही आज झाला भाऊ? हे असं आता आहे का? ते म्हणतात ना बाई लग्न करता होता का नवरा तुम्ही असं झालं भाऊ. वा आता एवढ्या वेळेस हा बरं आहे तू नवरे करून घ्यायला तुझ्या. चल चला बघ त्यांना आहे ना बॉलवर गुंतवा. मी बरोबर काढतो. टेन्शन घेऊ नका तू. शामराव ऐक ना, अहो काय काय धावपळ चालली? काय चाललं काय? तुला मी आलो सगळं सांगतो पण आता अडवू नको. हा अच्छा. काय काढलंय काय कळना भाऊ सदा भाऊनी. आम्ही फिरून आलो तर गावातून तरी अजून चालूच आहे भाऊ. बरंच वेळ तर चालू देते. हो जुनं रेकॉर्ड आहे जरा. शामराव हा बघितलं घराचा प्लॅन लॅमिनेशन करून ठेवलाय. अहो तशी तर हवेलीचं डोक्यात होतं पंजोबाच्या, पण ते पाया कच्चा लागला. हा, मग घर थोडं पुढं ढाकललं. हा. हे सदा भाऊ बघा ना तुम्ही 150 फूट घेतलं हे आणि हे 150 फूट तर नाहीये घर. अहो काळाच्या ओघात 100 फूट कट हा झालं, का? मग 50 फुटावर आलं. आता वाड्याची पुढली बाजू येते 55 फुटाची. त्याला मध्ये चौक आहे नी हो. चौक आहे काय? हा, ते- चौक येतो पुढचा म्हणजे दगडाचा बांधायचा चिरेबंदी. इकडून बस ते चौकन बिऊक तुला दाखवतो. इकडं मग कागदपत्र जाते नी इकडं तिकडं. ए, बस रे मागं. इकडे काय गेला तू आतमध्ये बस इकडून. डोक्यावर बसवतो का काय डेपुटीच्या? बसून दे ना बाबा. डेपुटी उचकू नका. आपलं बघत ते सगळे जुने कागदपत्र. तो त्यांच्या आज्याचा डेहराडूनचा मार्कशीट हे वाचता येत नाही आपल्याला. नाही का? हा आमच्या आज्याचं जुने डेहराडून. पंतप्रधान व्हायची होती ती पंतप्रधान. हा 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 जाऊ दे, डेहराडूनचं बसू दे आहे. त्यांना, चला. आणि याचा आज मी शाळेत घातला होता, पण नुसती भून भून त्याच्यामुळे इथं ठेवला. माझा आज गेला डेहराडूनला. जाऊ त्यांचे कागदपत्र. चल 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 जाऊ का? कुठे गेलते? आलतो असंच फिरत फिरत. काय नाही तुम्ही दिसले म्हणून आलोत परत. मग दुपारचं फिरू नका, हा, चला चला. तुम्हाला उष्माघात होईल. पहिलं या डेपुटीचे श्यामेचे का चक्र घातले असतात. आधी श्यामे आला,
नाही डेपुटी आला आधी, मग श्याम्या आला. आता डेपुटी श्याम्या दोघं आले. काय नक्की घ्यावं लागेल, शोध घ्यावा लागेल. वतनदार चला बरं. अरे चला. वतनदार, हा तुमच्या पण माग गडबड आहे का? हा, तुला कसं काय कळालं? अहो आता ते डेपुटी आणि शामरावच्या माग गडबड होती, हा म्हटलं तुमच्या माग असं. हा गडबडच आहे. अहो पण मला सांगा ना काय झालं. येताना सांगू का तुला? आता माझ्या मागे आहे ना गडबड आहे. अहो काय झालं या सगळ्यांना? सगळ्यांच्याच माग गडबड आहे. बाबा वाघाच्या तावडीतून काढावं लागलं. हा? तो माणूस काय सोप्पा नव्हता, तरी मी म्हणलं संशय येतो का काय. बरोबर तुम्ही त्याला त्या प्लॅनच्या नादात गुतील तर म्हणजे की काढ टाकला खिशात. नाही तर परत ह्यो कागदच नसर पाडा नसता आपल्याला. काही एवढं लो आण ठेवून दिलेलं पिशवीमध्ये केव्हा सापडा असतो आपल्याला. पाहिलं बरोबर आणला गाड्या त्योचे. हा मग हे बघ बरं, 1000 रुपये दिलेले ज्ञानाप्पा करमाळे. हा? पावतीचे. मी काय म्हणलं तुला, मी काय खोटं बोलणार आहे का? का साधा भाऊ? काय नाही, हा? काय नाही म्हणलं. तुम्ही माझ्याकडे पाय मोकळा करायला आले. हम्म. मी बी लय वेळ बसलो होतो, म्हणलं आपला पाय मोकळा करून यावा. सोड सोड, बघू काय उचलेगिरी चालू होती ते तरी बघू दे. काय पाठीला डोळे आहेत का काय? कस काय कळालं माग आले लगेच? हा? ही सरपावती होती. हे सरपा देऊन टाका ना मग. आता कळलं जे तुम्हाला तर मग माया पंजानी तुम्हाला 1000 रुपये परत केल्याची पावती आहे. जमीन अजून खाताय तुम्ही. हे सरपावते जरा देऊन टाका ना. वतन घेतले तुम्ही लोकांचे, पण काहींचे वतन देऊन टाका माग आता. अर्ध्या आळपंडानी पिवळे होऊन लोकांना सल्ले देऊ नका डेपोटी. पहिल्यांदा आले बसले, आपला कागद अहो खोली किताब आहे, कागदपत्र घाळ होते म्हणून हात लावू नका. तुम्हाला वाटलं याच्यात काय आणि तो कागद दिसला आणि तुम्ही याला सांगितलं होय. तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जज झाले, तुम्ही लगेच निकाल देऊन टाकला तुझी जमीन तुला येईन. आमचा आजाबी आहे ना त्याच्या हितासाठी लढला. आम्ही बी त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आलेत. ज्याची जमीन त्याला जाईल म्हणून आमचा जीव तुटत होता. याची जमीन इतके दिवस खाताय तुम्ही, ती माग द्या. त्यासाठी आमचं चाललं होतं. त्यांचा काय फायदा आहे? सांगा बरं आता तुम्ही. तुम्ही कर आणि घाल कानात नाही तर नाकात. खरेदी खते माझ्याकड. तो व्यवहार पुरा झाला. तुझ्या आज्याचं पोट भरलं नाही उसनवारीत. ते म्हणलं एवढं डबुलं लागत आहे. माझ्या आज्यानी डायरेक्ट पैसे दिले आणि खरेदी खत केलेत. खरेदी खताची नक्कल लागत असली ना ते म्हणले असते तर ती दिला असताना फेर काढून. एवढा भामट्यावनी तुम्ही नादी लावायचं, पुढं यांनी मागून कागद काढायचं. आव ज्या शाळेत तुम्ही शिकले, मॉनिटर हो तुम्ही त्या वर्गातले वर्ष. पण हे जे आजाने केलं आता त्याला काय माहिती? तुम्ही खरेदी करून द्या सुप्रीम कोर्टात द्या. त्याला चांगला वकील द्या वरचा. सिब्बल फिब्बल कोणता तरी मोठा वकील द्या. जेठमालेनी मेठमाल्यानी देऊन टाका, घेऊन टाका जमीन. आणि तू बघ ना कागदपत्र काढून नेमकं काय झालेलं आहे काय नाही. तू इतके दिवस का म्हणतो आपला फेअर कार्डाचा कळण ना. हे सल्ला द्यायला यांचं इंजेक्शन तू लगी टनटाने उड्या मारायला लागला. अहो जरा नका माणसं घालू. पण असलं तर मला काय म्हणायचं आहे ना माझ्या आज्याची. तुझ्याकडे तर तुझा कागद बघन कर ना. डेपुटी सांगते तुला पैसे दिले तर आज्याची जमीन मिळत. लाव एखादा वकील. खालच्या कोर्टात तर काय जुमानीत नाही, डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जा. काय म्हणतोय आम्ही त्याला म्हणलो नाही जमीन घ्या बी, म्हणून ज्याची हक्काची त्याला देऊन टाका. नुसतं काढी टाकून नका शेकत बसू. जरा त्याच्या सासू घालीचा जळण आणि लई तळतळ ना हळहळ. एखादा चांगला वकील बघून द्या, त्याची फी द्या आणि निम्मा अर्ध जिंकले तर तुम्हाला राहू द्या. नाही आम्ही नाही काड्या टाकीत. आम्ही गावाला जपतच आलो. एवढे भोळा आहे का? आग लावीत आले आम्ही इजित आलो. फक्त आता लोकांच्या घरी आग नका लावून देऊ. तुमचंच बघा स्वतःचे उदाहरण दुसऱ्याला नका देऊ. लागले सांगायला बघ काय काय बघ ती वाचलं का नाही नीट. पावती हे भाऊ देऊन टाक. आपण काय नका पावती. तू छे ना लॅमिनेशन कर. जर कुठं टाकलीच तर भिजली नाही पाहिजे. राहू दे तुला, राहू दे. खरेदी खताचं आहे ना नक्कल आहे माझ्याकडे. फेरफारात नोंद आहे. फेरफार असतो त्याचा. डेपुटी सांगत ना तू लगेच फराक येशील. बंद कर जरा. बरं हे बघ सूक्ष्म मोक्ष लागन त्यांच्याकडे. ते म्हणते नक्कल आहे.
नक्कल जर असली तर मग चल जा पण तुला जमीन नाही का? नाही नाही, तुम्ही बघायची तहसील मध्ये जायचा, फेर काढायचा, तिथून जुनी नक्कल. आमच्या आज्यानी तुमच्या आज्याला दारू पाजली, गांजा मारला का बिंड्या देऊन अंगठे घेतले, कसं आहे केले बघायचे सगळं. मुडीवाला आणायचा, मुडी लिपीतलं वाचून घ्यायचं. नका घालू माणसं. नाही काय नाही, कागद कागद देऊन टाका मग त्यांना करा चांगले ही. आणि नक्कल काढून बघ. हा आवाज सल्ला द्यायला तुम्हीच होते, त्याला कशाला नक्कल काढायला येता? नक्कल काढू द्या ना जरा. तुम्हीच काढून द्यायची, वकील बघून द्यायचा, लढायचं कोर्टात. हे न तिथून बाण आणायचं कमी करा डेपुटी, झेपायचं नाही. तुला सांग का वतनदार घालणार बोलायला ऐकणार नाही. आता ते म्हणते ना काहीतरी तथ्य असन तर आता आपली नक्कल काढून बघायची बरं का. त्याच्यात जर काही तथ्य असेल परत आले का ते सांगायला आलोय. काय ज्या खरेदी आहेत ना, हा गेले असते अपघातानी माणसं आमचे. जर लांड्याला बडे तुमचे 2 घरे गावाण्यांचे, गावाच्या आवती होती सगळी स्टेट केली. हे कारस्थान तुमचे आहेत. आम्ही सच्च वागलो ना म्हणून, नाहीतर अख्खं गाव आमच्या खाली असतं. गालातली गालात हसू नका. परमेश्वर आहे ना बघत असतो, त्याचा मार आहे ना लागत असतो. आवाज नाही येत, वळ मात्र हातभर उठत असतो. त्यांनी ना पहिल्यापासून आडूच केलंय यांच्या आजापांजनी ना अशी भ्याव दाखवूनच पहिल्यापासून हे केलंय. आपल्याला सोक्ष मोक्ष लावा लागेल बरं का. तू आहे ना ते म्हणतात ना नक्कल आहे, नक्कल जर असली आणि तुपल्या आजीने जर खरेदी दिलेली असते तर आपण जमीन सोडून देऊ. हा. बरोबर ते आहे ते आहे. हा हे बघ असं होतं, तुला म्हणलो तर मला नेऊ नको असं तर तुला राहिला बाजूला आमच्या दोघांनीच लागली. हा? मला मग नाही करून मी आणलं म्हणायचं बरं का. जा पळ. काय दाजी आज इकडं काय म्हणते सुगंधा, बरी आहेस का? एकदम निवांत. काय चाललं? म्हणजे काय काम काढलं आज? काय नाही, मला थोडीशी आर्थिक मदत कर ना सुगंधा. मला जरा पैसे उसने पाहिजे होते का. पैसे लागत होते का? हा. दे ना, पण किती पाहिजे होते? 50,000. बापरे, 50,000? हा. अहो दाजी, एवढे कसले पैसे हो माझ्याकडं? मला वाटलं 2-4 हजार, 5,000 इतके ठीक आहे देऊ शकते. 50,000 कधी राहावं माझ्याकडे? नाही बघ, जरा असेल तुझ्याकडे तर त्या 2-4 दिवसामध्ये तुला देऊन टाकतो मी. नाही हो दाजी, खरंच नाही. 50,000 कधी माझ्याकडे राहावा? लागलं तर व्याज घे त्याचं. अगो बाई, मी कधी व्याज घ्यावा असं काही बोलू नका दाजी. गावातल्या लोकांनी ऐकलं तर त्यांना खरंच वाटेल मी व्याज घेते काय. बर माझ्याकडे पैसे असते तुम्ही तुम्हाला दिले असते. ठीक आहे, जाऊ दे. नाही तर नो प्रॉब्लेम. मला पैसे देणारे भरपूर लोक आहेत. हा मग आता काय, आम्ही गरीब माणसे चल दाजी. चल, येऊ का सुगंधा मग? हा दाजी. राम राम डेपुटी. राम 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 दाजी या. काय चाललं डेपुटी? काय नाही बसलो होतो आता ग्रामपंचायत मधून आलो. अच्छा. हा काय म्हणतो बाकी, कसं बस चाललंय निवांत. तुझं? दाजी ही म्हणलंय वर आलंय. अहो ती धावपट्टी मोठी झाली ना त्याची. हो कमी करा ना मग धावपट्टी. करू एखाद्या ना. वेळेला धावपट्टीच्या खाली काय जायचं. झालं, आता कालच मी आलो व्हिएतनाम वरून. हा व्हिएतनामला गेलो होतो मी फिरायला काल, फुकॉक आयलंडला. हा तिथं जायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता फुकॉकला. फुका कुठं आलं व्हिएतनाम मध्ये का? व्हिएतनाम मध्ये खूप छान आयलंड आहे ते. अरे दाजी तुम्हाला फिरायला भेटत बा चौकड. हा तुम्हाला सांगतो, भारतीयांना ना व्हिसा फ्री आहे फुकॉकला. फक्त फुकॉक आयलंडला. हा का? आता ते जर तुम्ही कधी सायगॉनला गेले, हनोईला गेले, दनांगला गेले हा. तर तुम्हाला व्हिसा घ्यावा लागेल. अच्छा व्हिसा. अच्छा. पण हे फुकॉक असं आयलंड आहे ना, हा ते भारतीयांना व्हिसा फ्री आयलंड आहे. अरे वा. पण त्याच्यासाठी तुम्हाला वाया बँकॉक जावं लागेल. एखाद्या बारला न्या ना मग आम्हाला नुसतं सांगतात. जाऊ ना राव, का नाही. बरं ऐका ना डेपुटी, हे आता व्हिएतनाम आणि फुकॉक आयलंड, बँकॉक थोडं राहू द्या बाजूला. हा मला थोडीशी जरा पैशांची गरज होती, मला मदत करा ना थोडीशी जरा. पैशाची हा. कशाला हो? ते काय ना, मला एक सहल घेऊन जायची. एक 10-20 लोकांचा ग्रुप आहे माझ्याकडे. हा मला त्यांना घेऊन जायचं नेपाळला. बर माझं पुणे गोरखपूर गाडीचं रिझर्वेशन करून झालेलं आहे. बर. पण तिथून मला गाडी ठरवायची. अजून लोकांचे मला पैसे नाही आलेले ॲडव्हान्स. अच्छा. हा. मला गाडी ठरवायची, बाकी तिथं हॉटेलची वगैरे बुकिंग करायची नेपाळमध्ये. तर मला 1,00,000 रुपयाची गरज होती. मला एक 2-3 दिवसाकरता 1,00,000 रुपये द्या ना उसने. त्याला दाजी एवढे आहेत का नाही काय नो? शामराव लागू नाही मागितले. शामरावला मागितले होते मी. हा त्याने माझी कडकी आहे राव दाजी. सध्या अच्छा. माझा धंदा नाही, काही नाही. हा हा बर म्हटलं बर राव बर. चला आता डेपुटी मोठे माणसं आहे राव, ते आपल्याला काही नाही म्हणणार नाही. कधी कधी मागत येतात परत? 3-4 दिवसात देईल ना तुम्हाला. 2 ते 3 दिवसामध्ये. मिनिमम 2 दिवस, मॅक्झिमम 4 दिवस. अच्छा. त्याच्या आतच देईल, त्याच्या पुढे नाही जाऊ देणार. बर बर बर. ते कसं आहे ना, लोकांनी अजून मला पाहिजे तसे पैसे दिले नाही. ते बुकिंग करायचं ना ट्रिपच. 1 लाखात 1 लाखच लागते का 50,000 जमा? नाही, 1,00,000 रुपये द्या. थोडेफार कमी जास्त लागले तर नको प्रॉब्लेम मला व्हायला. बर ठीक आहे. ए डिगो एक काम करे, ते आतमध्ये ना 50,000 रुपये ठेवलेत. ते कपाटाचे खाली नाही का, घे ते काढून आण जा.
50,000 रुपये देतो कॅश बर आणि 50,000 तुम्हाला ऑनलाईन टाकतो. मला चालेल नंबर ना, देऊ QR कोड देऊ माझा हा, द्या. नंबर देऊ QR कोड देतो. हा, मला परवा दिवशी देतात ना पण. प्रयत्न कराल पण एखाद्या दिवस पुढं मागं सांगतो मग तुम्हाला मी नाही का. हा मला म्हशीचे व्यवहार असतील बरं का. तेवढं पण तुम्ही ते व्हिएतनाम वगैरे सांगितलं तेवढं हे करा आम्हाला न्या एकदा. नेऊ ना मी तुम्हाला व्हिएतनामला नेतो पण मला एक थोडं शिकवता का नॉलेज कशाचं ते मी बघितलं होतं म्हशीचे बैलाचे व्यवहार होतात ना त्याच्या शर्टाच्या खालून कधी बोट बिटा ते शिकवेल मी तुम्हाला नंतर. तेवढं मला जरा सांगा राव. ते सांगेल मी तुम्हाला ते सांगेल. काय ते 2 बोट दाबले आणि 4 दाबले काय काय ते जरा मला नवीन येते जरा नाही का. ठीक आहे 50,000 रुपये. ओके बँकेतून आणले काय काढून. नाही नाही घरात आणून ठेवले होते. अरे नाही, नाही, माहिती एकदम नवीन पोरं आहे. दुधाचा पगार झाला का देत असतो. अरे तुम्ही माणसंच कडे करावं. तुमचा काय विषय का भाऊ खोल विषय तुमचा नाद नाही करायचा भाऊ. नाही काय नाही एवढे मोठे माणसं तुमचे एवढे मोठे आहेत का दाजी. तुमचे पैसे ठीक आहे, कडक. 50,000 रुपये पोहोचले. ओके हा हा 1,00,000 रुपये तुम्हाला आले. येस आले. हा चालेल चला सहकार्याबद्दल मनपूर्वक चालेल धन्यवाद. चालेल काय नाही हो श्यामरावचा मेवना काय आणि माझा मेवना काय. तुम्ही फक्त आता काय करा परवा दिवशी मला तेवढे द्या. म्हणजे माझी हे होईन. तुमची गरज भागली मला लोकांना वायदा केला असतो. नाही, नाही, नाही. काही व्याज द्यायचं का बुवा? दाजी काय तरी व्यवहार आहे. आपलं नाही 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 अहो तुमच्या बरं नाही अक्काचं माझी बहीण काय श्यामरावची बहीण काय अरे अजिबात डेपुटी मला तसं व्याज माहिती, तुम्ही व्याज घेणार नाही मी तुम्हाला व्याज देणार नाही. काय चला धन्यवाद हा, येतो. चालेल चालेल या चालते. काय म्हणते एवढे पैसे जाऊ दे त्यांना लागत होते गरजेला कपडावं लागत. श्यामरावचा मेवना काय ना आपला मेवना काय. अक्का मला भावासारखी जपली लहानपणी. जाऊ दे मरू दे. हा बरोबर आहे पण बाई साहेब विचारित होत्या सांगू नको यांना दिलीत म्हणून येडे करू नको. विचारायला म्हणलं बाईलावाले आले हा ते लागत म्हणून येडे चल नको सांगू नाही. जपळ. काय श्यामराव काय नाही बड्डे पुढे कुठं दुकानातून चालला काय. नाही आता दुकान लावलं आता जेवायला चाललो. हा का श्यामराव दाजीचा बिझनेस जोरात चाललेला दिसतोय. बिझनेसचं काय आलं आता बिझनेसचं काय आलं मला तर म्हणलेलं बाहेर चाललंय मला सध्या आता. काय माहिती बा आपल्याला ते. टूरचं काहीतरी चालू आहे ना त्यांचं. तसलं काय नाही बा मला तर म्हणली. अरे 1,00,000 रुपये नेलेत माझ्याकून. काय हा आता मला म्हणले ते टुरिझमचं काहीतरी का चालू आहे आणि त्याला थोडे कमी पडत येतं. तुम्ही 1,00,000 रुपये दिले. अरे ते म्हणले आता 2-3 दिवसात येतो मला म्हणले. 2 दिवस गरज आहे मला म्हणले पैशाची. तुम्ही असे पैसे दिलेच कस काय चेक बी घेतला का. कसं काय चेक बी घेईन तो आम्ही ना काय मा आम्ही ना काय. हो डेपुटी अक्काला काय वाटलं असतं मी पैसे दिले नसते. इथे मेवण्याचा ना अक्काचा काय संबंध आला व्यवहाराचा प्रश्न आहे यो. अहो डेपुटी 3 वर्ष झाले माझ्याकडून असंच म्हणून 70,000 रुपये घेतले होते. अहो रुपये दिला नाही माणसाने मला. काय सांगू तू. काय सांगतो म्हणजे खोटं बोलतो काय मी. अरे तू मेवना आहे. मागव तरी कोणत्या तोंडाने मेव नाही म्हणल्यामुळं दिले सोडून आणि काय करता. का बरं पैसे देत नाही का लवकर. पैसेच नाही देईन कुठून. अरे मला तर लई घोळकी लावली. मला म्हणले तुमचे 2 दिवसात देतो. मला दाखिले टुरिझमचं बरंच सांगत बसले मला भाकड काता आणि 2 दिवसात लगेच देतो म्हणले. अहो एखादा फोन करायचा मला विचारायचं शामराव तो मेवना आलाय त्याला 1,00,000 रुपये लागत आहेत. मी तुम्हाला हकीकत सांगितली असते ना तुम्ही परस्पर देऊन मोकळे झाले. अरे दादा मला वाटलं आता दाजीला नाही कसं म्हणायचं. कधीचे 90 पैसे मागितलेत. नाही म्हणाला शिका आयुष्यात डेपुटी. इथं आम्हाला 500 मागितलं तर गावात दिले नाही तुम्ही आणि तिकडे लाखाने पैसे दिले तुम्ही त्याला. तुमचा स्वभाव मला माहिती आहे ना गावात तुमच्यासारखे जोड नाही तर मला काय माहिती तो आम्ही जोड होता म्हणून. आता हे काय पाटील फिरणार आहे का. अरे पण मी म्हणलं ते तू तरी मध्यस्थी राहते म्हणून तुला सांगावा पैसे दिले दाजीला. आपल्याला त्यात घ्यायचं नाही. आता सांगून ठेव तुम्ही आणि ते दाजी आणि ते पैसे आणि इसरा तुम्ही ते पैसे. आता ते वायदा की 3 दिवसाचं केला ना हा आज संध्याकाळीच पसार होतोय दाजी. का बरं. हा मग काय द्यायचे कोणाला पैसे द्यायचे नसले थांबून काय देऊ. मग आता पैसे मागवा तरी कसे माग. आता मागायला गेलं तर परत मी होईल. मग अचानक पैसे मागितले माग परत. अवघड आहे बॉडी पुढे पैशाचा. ए आता तू तर म्हणतो दाजी फरार झाले माझे पैसे कसे भेटायचे मग. काय याचे मग पुढच्या वर्षी येते ना परत ते सासरवाडीला. बायकोला जर कळालं तर बायको म्हणा तुम्हाला कोणी कुठे करायला सांगितलं होते. मी ना खरंय. जवळचे 50,000 रुपये ऑनलाईन 50,000 मारलेत. आपण एखादा फोन करतेत राव डेपुटी तुम्ही एवढा मोठा व्यवहार करायचा म्हणलं माणूस विचारतो तरी ना. अरे बाबा मला त्यांनी फारच म्हणजे मोबाईल मध्ये याच्यामध्ये दाखिलं इकडे जायचं आणि तिकडे जायचं आणि लगेच पारदीचे पैसे येते ना मला मोठमोठ्याला उलाढाले सांगितले. व्याजाने बिजाने ठरलं काय काही नाही रे येडा झाला का काय यादन देतो असतो का मी पैसे. मला वाटलं लाखाचे 20,000 गप्रे. घ्यायचे. काय परत म्हणलं मग मी हा काय यादाने सांगते. पैसे देतोय मी सावकार गेला लय मोठा झाला असतो मी. बाबा 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 डोक्याला पश्चाताप झाला काहीतरी करावं लागणार ना श्यामराव. नाही तर मी दारात येऊन बसतोय तो आम्ही येऊ नाही मग पैसे तुझ्याकडे बघून दिले. अरे मी म्हणलं का तुम्हाला द्या. अरे नाही म्हणले पण मैत्री कशाला केली. मी म्हणलं नको तो आम्ही येऊ ना काय मग आम्ही येऊ ना काय. मी नसते दिले का मग तुम्ही हाता विचार करायचा ना कमीत कमी. अरे मला काय माहिती तुला मागितले का नाही. मला वाटलं हक्काने आले तर माझ्याकडे मागायला. बापरे आता पैसेच काहीतरी कर भाऊ. बघू भाऊ काही झालं तर करू नाही तर मग आता मग मी तर काही काहीतरी काही येऊन करू नको पुढे चालला. येडवणी म्हणजे आता
जेवायला पोटाला भाकर नको खाऊ तू कमी काहीतरी कर, मला पैसे दे भाऊ, लाईट नाही, नाही, भाऊ, पैसे बिशे. मी आलो ग्रामपंचायत मधून. पैसे बघ सुगंध, तुला म्हटलं होतं ना मी, मला पैसे देणारे भरपूर लोक आहेत म्हणून. मग भेटले का तुम्हाला पैसे? हो, कोण दिले? मला डेप्युटींनी दिले 1 किती? लाख रुपये. अयो 1 लाख रुपये? हो. डेप्युटीकडे काय लय मोठा पैसा आहे. नाही काय ना सुगंधा, मला नेपाळला एक टूर घेऊन जायची आहे. त्या टूरचं मला बुकिंग करायचं होतं, म्हणून त्याच्यासाठी मला पैशांची गरज होती. तुम्हाला जायचं होतं फिरायला? नाही मला नाही, माझा टुरिझमचा धंदा आहे ना, माझ्याकडे ग्रुप आहे. बिझनेस आहे तुमचा? हा, तुला यायचं का नेपाळला? जाऊ ना. आता बघ, तू माझ्यासोबत यायला तयार झाली. आता तुझ्यासारखे जे प्रेमाचे माणसं आहे हा. यांना मी ऍडव्हान्स नाही मागू शकत. बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे मला ते बुकिंगसाठी पैसे लागत होते. कोण कोण येणार आहे? ते सदाभाऊ आहेत ना आपले, हा. त्यांचे भाऊ आणि त्यांच्या मिसेस, त्यांची जोडी येणार आहे. सदाभाऊंचे भाऊ भाऊजाई, कारण त्यांना ना काठमांडूला पशुपतीनाथाचं दर्शन घ्यायचं आहे. हा का? हा. आणि अजून कोण आहे आपल्या गावातलं? नाही गावातलं कोण नाही, मग बाकी बाहेरच्या गावातले आहेत. बाहेरच्या गावातलं आहे. राजी गाव शोधलो बा मी. तुम्ही इथे आहेत का? हा शामराव बोल. चहा पाण्याला वाट पाहतोय घरी मी. जाऊ ना, जाऊन जरा बोलतोय मी सुगंधाशी. होय, झालं नाही का बोलणं अजून? तुम्ही पण चालले चाललंय का ना. कुठं? फिरायला? नाही हो. मग येतं म्हटले फिरायला जायचंय. कोणला? का हो दाजी? होय, काय चाललंय? नाही शामराव नाही सांगितलं अजून ते मी. जाऊ दे. तुला कळलं का सुगंधा? काय आपले डेपुटी, काय झालं त्यांना? त्यांना काय नाही झालं. त्यांच्या पाहुण्या नाही का मागे त्यांनी पैसे उसने दिली होती. कोणते पाहुणे? मला नाही माहित. ते पैसे दिलेले उसने तुला माहित नव्हे? व्यवहार झालेला माग 50,000चा फक्त. ते माणूस म्हणला तर 15 दिवसामध्ये देतो. मला नाही माहिती बाबा असं काही. नाही माहिती तुला? नाही. ते नका का नसतं तुला माहित. पण त्यांनी काय केलं, त्याचा वायदा हुकला. त्यांनी वायदा द्याल का 8 दिवसाचा पैसे द्यायचा? पैसे द्यायचा हा. वायदा केलता. वायद्याला आले नाही पैसे. डेपुटी 2 दिवस वाट पाहिली, निरोप पाठीला नाही. डेपुटी स्वतः गेले, घरातून बाहेर काढलं. त्या माणसाला बादा बादा कुठलं त्याला. हो बाय गो. तो हात पायी मोडले, त्याचे डोक्यात दगड घातला. बापरे, मेला असं तो. कोणी पाहिला, पण पैसेच वसूल केले. डेप्युटीनी एवढं मारलं? विषय एखादा डेपुटीले खतरनाक आहे. अरे हे मी ऐकून शॉकिंग झालो एकदम. डेप्युटीनी मारलं ना, हातपाय मोडले म्हटल्यावर विशेष राव. असे दिसायला शांत स्वभाव आणि चांगले प्रेमळ आहेत. कोणालाही मदत करतात चढ हाताने. नाही मला काहीच माहित नव्हतं. चढ हाताने मदत करतात. पण त्यांना कोणी खोटं बोललं, त्यांचा वायदा चुकवला, खतम. माणसात पाहतच नाही ते. असा विषय आहे त्यांचा. बापरे, काय विषय आहे राव. हा, तुमच्या त्यांच्या- आपल्याला चला घरी जाऊ दे. चला येऊ का सुगंधा? गो. कुठं चालले? ते दाजी कोण उठून गेले? खाव काय झालं? तुला नंतर सांगतो मी काय विषय आहे ते, नंतर अहो सांगतो. शामराव, नाही काय डोक्यात. डेप्युटी, ओ डेप्युटी. कोण आहे? दाजी खाओ. नमस्कार. नमस्कार. खाओ. काय म्हणता डेप्युटी, तुमचे पैसे द्यायचे होते. खाओ, लगेच तुम्हाला लागत होती ना? अहो नाही लागत होते. झालं डेप्युटी, माझं काम झालं. मला ते एका मित्राने दिले पैसे उसने. हा का? हा, ते जरा अर्जंट होतं पेमेंट ना. हा. तुम्हाला पण द्यायचा वायदा केला होता. तुम्हाला म्हशीच्या बाजारला लागता, हा हा. त्याच्यातून तुमचे ते पैसे रिटर्न केले तुम्हाला. पण लगेच आजच्या आजच आणून दिले. नाही नाही, झालं माझं काम झालं ना. मी हा का? तुम्हाला काय बोललो होतो, जर गरज झाली तर दिली, नसेल तर 2 दिवस वायदा उशिरा केला होता ना मी. हा हा हा. हे 50 दिले. तुमचा QR कोड द्या. 50 बी टाकता होय लगेच. हा, त्याच QR कोडला देऊ का पाठवून? हा द्या त्याला पाठवून. मधून? त्याला द्या त्याला पाठवून. बघा आले का? हा आले आले. पण तुम्हाला लागत होते तर राहून द्यायचे ना? नाही नाही डेप्युटी, काय झालं ना, माझी गरज भागली ती. अच्छा बरोबर. ते माझ्या एका मित्रांनी मला मदत केली. हा. तुमच्यासारखे मी एकाला सांगितले होते, हा. ते दिले. आणि तुमचा मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद सहकार्याबद्दल बरं धन्यवाद का. धन्यवाद. तुम्हाला त्रास दिला, नाही, नाही, काय नाही दिलगिरी एवढं. व्यक्त करतो. तुम्ही मला मदत केली, तुम्हाला मी तसदी दिली. हा नाही नाही आणि काय हा, दुसरा असं डेप्युटी, काय भांडणं झाले का तुमच्या गावात? भांडणं? ते मला शामरावून सांगितलं तुमच्या पैशांवर कुठे भांडणं झाले हा वगैरे. हा 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 चालते. तुम्हाला सांगितलं का शामरावने? हा, तो मला म्हणे राव, ते डेप्युटीला पैसे द्यायचा वायदा केला होता म्हणे एकानी. हा. आणि ते त्या तारखेला दिले. डेप्युटी लय मारला, त्याला रिपीट हा ते माझे काय आलं त्याला पैसे दिले ते, हा, हा. आणि त्यांनी ते वायद्याला दिलेच नाही. मग मार टाळ कसा राखलं, मग हाणला, रिपीट केला लय. मग तेच मला असं केलं. शामरावून तेच सांगितलं. पाय बी मोडला त्याचा मग चांगला. मार डोकं सरकलं. मग माणसाला मग एकदा पैसे दिले मग वायदा केलं द्यायला पाहिजे ना. नाही नाही, पण मी त्याच्या आत दिले तुम्हाला पैसे. हात मोरडा हात त्याचा. हा, मला सांगितलं शामरावनी. हा. मी ऐकूनच माझ्या अंगावर काटे आले डेप्युटी एकदा. काटे नाही, मला वायदा गेला का मला जमत नाही. तुम्हाला सांगतो असा रेटलाय ना, अशा बुक्के बरं का. तुम्हाला हा. सांगतो फक्त माझ्या डोक्यात होते पळाला नसता ना, हा. अक्षरशः आहे ना, तुम्हाला सांगतो डोकं बिक पार बिंगून टाकला असतं मी. हा, हा
आणि पैसे घेतले त्याच्याकडून लगेच मी नाही चांगलं आहे डेप्युटी, मी तुमचा आभारी आहे. मला तुम्ही वेळ नाही मदत दाजी केली. अहो तुम्ही आमचे दाजी नाही आहेत. दाजी तसं नाही, व्यवहार आहे. उद्या समजा पुढं मागं झालं, हा. उद्या दाजीला रट्टे पडले, नाही दाजीने दाजीला करायचं दाजीला काय? नाही रट्टे मला खोटं जमत नाही. मला जर खोटं बोललं ना मग त्याला रिपीट करीत असतो मी. पैसे तुमची गरज केली ना तर लवकर व्हायला पाहिजे. नाही बरोबर असं आहे, डेप्युटी. हा. बरं चला येऊ मी. हा, धन्यवाद हा, तुमचा. मी चला. परत एकदा या. आभारी डेप्युटी. या थँक्यू. हो चालेल या चालेल या. अरे काय हातवारे करत होता? हो डेपुटी पैसे दिले का? पण पैसे दिले पण काय सांगितले तो लय घाबरले होते. बरं झालं डेपुटी, पैसे निघले नसते तुमचे. या श्यामेने अक्कल लढवली म्हणून काम झालं. पण काय सांगितलं तो? त्यांना सांगितलं हा डेपुटी सारखा डेंजर माणूस आमच्या गावात नाही. हा त्यांच्या आत्ता पाहुण्याकडे पैसे होते एकाचे. हा. वायदा चुकला म्हणलं. हा डेपुटीने घरात घुसून बाहेर काढा, हात पाय मोडले त्याचे, लय हाणला आईला. आणि पैसे वसूल केले. म्हणून- म्हणून मला ते सांगत होतो की डेपुटी बरं भांडण मला लक्ष द्यायला नाही. मी म्हणतो काय पण तू हा करीत गेलो मी. हा, बरं म्हणून झालं. दाजी घाबरला बरं का. घाबरला पळतच येऊन पैसे पण दिले मला तुम्हाला. अवघड बी वाटलं राव पैसे माग घेतले तर. तुम्हाला सांगू का डेपुटी, एक वेळ आहे ना हे अवघड वाटलेलं चांगलं, हा. पण व्यवहार फसला ना. हा. अहो आपलेच पैसे देऊन हातापाया पडून सुद्धा पैसे निघत नाही हो. तेवढं आहे. दाजीला बरं, जर आपण- पैसे आणि- गरज असते तर माग नसते दिले लगेच. कसं काय दिले असते हा पण ना. सांगा बरं तुम्ही मला. हे पैसे तुम्हाला सांगतो ते हा. ट्रॅव्हल्स फिरत टुरिस्ट काही नाही. मग त्या माणसाला शेअर मार्केटचा नाद लागलेला आहे. त्यासाठी घेतले तुम्ही. अहो त्याला काय वाटतं माहितीये का दाजीला, हा. की आपण आता लाख लागलो की 10 लाख कमवू. अहो ते शेअर मार्केट आहे, लाखाचे 10,000 नाही, झिरो होतेत. ते काय आपलं काम आहे का? अरे, मग माझे पैसे गेले असते येड्या. पैसे गेले असते, पैसे तर गेलेच असते आणि परत दाजी भेटला नसता वर्षभर तुम्हाला. बरं झालं बाबा तू आयडिया सांगितली आणि आता मला माणूस बी माहीत झाला. त्याला मला सावध ते- राहीन आता. ते हा? हाना मारायला जरा घाबरत मला हा माहिती. का? हा त्याच्यामुळे ते इतकं घाबरलो ना. हे, लयच घाबरलो होत. परत सुटलं की जुळून मी म्हणलं दाजी काय दाजी काय तर कापत होते. दाजी कुठं मला काय सांगू दे पैसे घेतले मी फक्त तुमचं भांडण सांगितलं. हा. दाजी पळतच आला. मग मी तेच पाहत होतो नेमकं. आता म्हणलं कन्फ्युजन व्हायला नको. डेपुटीने म्हणलं कोणाला आणलं का आणलं म्हणलं आईला कुठं ना व्हायचं म्हणून मी बाहेर मला जाऊ. बी कळाना ना नेमका हातवारे करायला लागला तू. पण मी हा करीत गेलो ते पचलं सगळं. बरं आणि तू पुढे लक्षात ठेवा व्यवहार करताना आहे ना कधी बी नाही रे, आता मी कशाला कानाला खडा लावलाय नाही, भाऊ. कोणी जाऊ दे दाजी आता सोडून नात्यात द्या. असू नाही तर काय असू. कोणी असो व्यवहार करताना ना 2-4 माणसाला विचारल्याशिवाय व्यवहार करायचा नाही. याला खरंच गरज आहे का नाही, नाही आता मीच हे करणार. सिक्युरिटी पाहिजे ना आपल्याकडे. अहो पैसे दिले ना संपला विषय. जाऊ दे आलेत ना पैसे. चल चहा पाहिजे तुला. चल चहा पाहिजे चल.